झाला आधीच आता गुरुवारी झालेल्या राड्याचंच उदाहरण घ्या। 18 जुलैला राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये सभागृहात जोरदार शाब्दिक वाद झाला। वादाचा पेच इतका वाढला की संपूर्ण सभागृहामध्ये गदारोळ माजू लागला। शरद पवारांची राष्ट्रवादी आणि भाजप आमदारांमध्ये एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप झाले। ही घसरण नियंत्रणात आणण्यासाठी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्वतः हस्तक्षेपही केला। त्यांनी दोन्ही बाजूंना शांत राहण्याचं आवाहन केलं। असे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी सभागृहातील शिस्तबद्धतेसंबंधीचे नियम कठोर केले आणि नवीन निर्देश जारी केले। अध्यक्षांच्या या निर्देशांमुळे वातावरण काहीसं निवळलं। विरोधकांनी सरकारवर आणि सत्ताधारी पक्षातील आमदारांवर टीका केली आणि या घटनेमुळे पावसाळी अधिवेशनाच्या अखेरीला राज्याच्या राजकारणामध्ये चांगलाच स्फोटही झाला। अख्ख्या महाराष्ट्राला समजलं कोणी हल्ला केला। आम्हाला याच्यापेक्षा जास्त काही पुरावा द्यायचे नाहीत। जर तुम्ही विधानसभेमध्ये गुंडांना प्रवेश देणार असाल आणि ते हल्ले करणार असतील तर आमचेच जीव सुरक्षित नाहीयेत। मी स्वतः ट्विट टाकलंय, मला आई बहिणीवरनं शिव्या दिल्या आहेत, तुला मारून टाकू, कुत्रा डुक्कर, काय अजून काय काय लिहिलंय, काय चालू आहे काय विधानसभेत। मी भाषण करून बाहेर आलो आणि थोडासा मोकळी हवा खेळायला बाहेर गेलो होतो। हा मालाच मारण्यासाठी आले होते सगळे। म्हणजे विधानसभेमध्ये विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भवनामध्ये आमदार सुरक्षित नसतील तर कशाला राहायचं आमदार? काय गुन्हा आहे आमचा? कोणीतरी मवाल्यासारखा येतो आमच्या आई बहिणीवर शिव्या देतो, त्याला ऑफिशियल लँग्वेज म्हणून डिक्लेअर करा ना। अनपार्लमेंटरी वर्ड्स वापरले जातात, करून टाका पार्लमेंटरी वर्ड्स आहेत म्हणून। सत्तेचा एवढा मुजोरपणा, सत्तेचा एवढा माज। विधानसभेच्या प्रांगणामध्ये जी घटना घडलेली आहे ती अत्यंत दुर्दैवी घटना आहे। याचं अतीव दुःख विधानसभेचा सदस्य म्हणून मला आहे। मी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष आणि सभापती हे आवारपूर्ण त्यांच्या अंतर्गत असल्यामुळं मी दिलगिरी व्यक्त करतो आणि याविषयी आमचे सगळे नेते मंडळी यांच्याशी चर्चा करून मी तुमच्याशी सविस्तर बोलतो। पण ते समर्थक आहेत का गुंड आहेत? आणि ही जर का परिस्थिती या राज्याची आली असेल तर मग विधान भवनाला अर्थ काय? ज्यांनी त्यांना पास दिले त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे। मग तो कोणी असेल, ज्यांनी त्यांना पास दिले त्यांचं नाव आलं पाहिजे समोर, कारण हा अधिकार शेवटी अध्यक्षांचा असतो। अध्यक्षांची पण दिशाभूल केली गेली का हा पण विषय आहे। मात्र अशी मारामारी आणि आमदारांना धक्काबुक्की, ही गुंडागर्दी आता विधान भवनापर्यंत पोहोचली असेल तर मग हे फार अवघड आहे। ताबडतोबीने गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी सगळे विषय सोडून या गुंडांवरती आणि त्या गुंडांच्या पोशिंद्यांवरती कडक कारवाई केलीच पाहिजे। तरच तुम्ही या राज्याचे पालक मुख्यमंत्री म्हणून जनतेला तोंड दाखवायच्या पात्रतेचे आहात असंच मी म्हणेन। या ठिकाणी माननीय अध्यक्ष विधानसभा आणि माननीय सभापती विधान परिषद यांच्या अंतर्गत हा सगळा परिसर येतो। त्यामुळे माननीय अध्यक्षांनी आणि सभापतींनी याची गंभीर दखल घ्यावी आणि या संदर्भात जी काही कडक कारवाई आहे ती कडक कारवाई माननीय अध्यक्षांनी करावी अशा प्रकारची विनंती मी त्यांच्याकडे केलेली आहे। मला असं वाटतं की अशा प्रकारे एकतर या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात लोक जमा होतात आणि मारामारी करतात, हे या विधानसभेला शोभणारं नाही आणि म्हणून याच्यावर निश्चित कारवाई ही झालीच पाहिजे। अशा पद्धतीने आमदारावर हल्ला करण्यासाठी बाहेरून भाडेकरी त्या ठिकाणी आणले जातात, गुंड आणले जातात आणि तिथे असणारे सामान्य कार्यकर्ता नितीन देशमुख याचे कपडे फाडले जातात। हे अतिशय चुकीचं आहे। अख्ख्या महाराष्ट्राने ही घटना तिथं बघितलेली, ही गुंडाशाही आहे, ही दडपशाही आहे आणि आपल्याला जर सत्तेचा एवढा अहंकार असेल
तर तो आपण इलेक्शनच्या माध्यमातून तो त्या ठिकाणी उतरू, पण सरकार आणि अध्यक्षांच्या माध्यमातून, सभापतींच्या माध्यमातून आव्हाड साहेबांवर त्या ठिकाणी जो हल्ला होणार होता या बाबतीत कारवाई झाली पाहिजे, शहानिशा झाली पाहिजे। की विधानमंडळाचं जे पवित्र सभागृह आहे, या पवित्र सभागृहाच्या प्रिमायसेसमध्ये असा राडा होणे, विधिमंडळाचं पावित्र्य त्या ठिकाणी न राखणे, हे काही आपल्याला शोभणारं नाही आहे। कुठल्याही पक्षाचं असो, कुणीही असो, सत्ताधारी असो किंवा विरोधी पक्षाचे असो, कुणीही अशी घटना यानंतर विधिमंडळ परिसरात होणार नाही याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे, याकरता आम्ही पुढाकार घेतलेला आहे। सभागृह कायदा सुव्यवस्थेवरती चर्चा चालू आहे आणि सभागृहाच्या विधिमंडळाच्या आवारात मारामारी झालेली आहे। माननीय पडळकर साहेब आणि जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते आत्ता सभागृह लॉबी खाली मारामारी चालू आहे। म्हणजे काय चाललंय काय सभागृहात? आता ह्याला तर काय मला माहित नव्हतं मारामारी होणार, म्हणजे नाही तर लिखित दिलं असतं, पण ही माहिती म्हणजे आणि मारामारी पण पूर्वसूचना न देता करतात। कमलची सुधारणा जर दिली असती तर सांगितलं तर अशा काही गोष्टींच्या आयुधामध्ये भविष्य काळामध्ये आता एक नवीन आयुध निर्माण करण्याची आवश्यकता आहे। पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन आपण सरकारला निवेदन करायला सांगावं, कारण हे काय चाललंय सभागृहामध्ये कायदा सुव्यवस्थेची चर्चा चालू आहे आणि आमदार मारामारी करतात खाली। चाहे लोकप्रतिनिधि हो चाहे उनके कार्यकर्ता हो, इस तरह से अगर झगड़ा करते रहेंगे, फ्रीस्टाइल मारामारी करते रहेंगे तो वो पूरे लोकशाही का अपमान है। उनके ऊपर कड़ी कानूनी कार्रवाई की जानी चाहिए। ठीक है, पॉलिटिकल मतभेद होते हैं, मगर मतभेद जबानी तरीके से हम भाषण में या हमारे विधिमंडल को जो सभागृह हमें दिया है उसमें हम हमारी जो बातें हैं वो बोल सकते हैं, लोगों के सामने रख सकते हैं, मगर विधान भवन के परिसर में इस तरह से अगर कोई फ्रीस्टाइल मारामारी करता है तो उसका मैं निषेध व्यक्त करता हूं और मैं दरखास्त करता हूं हमारे अध्यक्ष महोदय और साथ ही में सभापति महोदय को कि इन लोगों के ऊपर कानूनी कार्रवाई की जानी चाहिए। आज हाथ के माध्यम से उनकी एक दूसरे के ऊपर मारापीटी हो गई, भविष्य में और भी कुछ हो सकता है, तो इनके ऊपर कड़क से कानूनी कार्रवाई ऐसी होनी चाहिए कि भविष्य में यहाँ पे ऐसी चीजें किसी ने करनी नहीं चाहिए। न्यूज प्लॅनेटमध्ये वेळ झालेली आहे आणखी एका छोट्याशा ब्रेकची। मात्र ब्रेक नंतरही या अधिवेशन काळामध्ये आणखी काय काय घडलं ते जाणून घेऊयात ब्रेक नंतर।